यवतमाळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। भरधाव वेगाने धावणाऱ्या एसटी बसने दोन मशीनना जोरदार धडक दिली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे। या अपघातात पशुपालक दिगंबर पोटे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांनी थेट एसटी बस चालकावर गुन्हा दाखल केला आहे। हा निष्काळजीपणा की निव्वळ अपघात, प्रशासन जबाबदारी घेणार का? पाहूया सिटी न्यूजची एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। यवतमाळच्या घाटंजी मार्गावरील वडगाव जवळ हा भयानक अपघात घडलाय। भरधाव वेगाने असलेल्या एसटी बसने दोन मशीनना उडवलेत आणि त्या जागेवरच गतप्राण झाल्यात। या अपघातामुळे पशुपालक दिगंबर पोटे यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहेत। मी गरीब माणूस आहे, माझ्या जगण्याचा आधारच सरकारच्या गाडीखाली संपलाय। आता माझ्या झालेल्या नुकसानाची भरपाई कोण देणार? प्रशासन फक्त आश्वासन देत आहे, पण गरिबांचे ऐकणार कोण? अशी संतप्त प्रतिक्रिया आणि खोचक प्रश्न पशुपालक दिगंबर पोटे यांनी सरकारला केला आहे। मी दिगंबर मनोहरराव पोटे, वडगाव पोलीस स्टेशन। आज माझ्यावर उपासमारीची वेळ ह्या एसटी आणि एसटी बसमुळे आलेली आहे। माझ्यासाठी माझी उपजीविका एक शेतीला जोडधंदा म्हणून मी दोन म्हशी घेतल्या। कमी त्या म्हशी 2-2 लाखाच्या घेतलेल्या आहेत। एखादं दुभतं चालू होतं। एक म्हैस माझी 2-4 दिवसात जन्नारी होती। ही जी म्हैस माझी 2-4 दिवसात जन्नारी होती, थोडंसं मागवलं होता। आणि ह्या म्हशीचा पूर्ण दोन्ही मृत्युमुखी पडलेल्या, एवढी जबरदस्त धडक लागलेली आहे। माझे 4 बैल माझे गायब आहे, माझ्या डोळ्यात दिसून नाही राहिले 4 बैल। आज शासनातर्फे मला माझ्या 4 बैलाची आणि माझ्या 2 म्हशीची आणि माझी उपजीविकेची आज माझ्या उपासमारीची पाय आणली या ड्रायव्हरने आणि या बसनं, या महामंडळाच्या, याचा न्याय मिळून द्यावा हेच माझी सगळ्या। अपघातानंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत बस चालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे। दिगंबर पोटे यांच्या तक्रारीवरनं पोलिसांनी एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। मात्र पुढे काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे। गावकऱ्यांनी कित्येकदा प्रशासनाकडे मागणी केली की या मार्गावर बसचा वेग कमी करावा, परंतु कोणी ऐकत नाही। आज म्हशी ठार झाल्यात, उद्या माणसं जातील, याला जबाबदार कोण? या घटनेनंतर एसटी महामंडळ प्रशासनाकडनं कोणती कारवाई होणार? दिगंबर पोटे यांना नुकसान भरपाई मिळेल का? आणि यापुढे असे अपघात रोखण्यासाठी प्रशासन काही पावले उचलणार का? हे महत्त्वाचे प्रश्न आहेत। यवतमाळसह संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी बसेसच्या बेफिकर वेगावर आता गंभीर चर्चा होऊ लागली आहे। हा निष्काळजीपणा असाच सुरू राहिला तर भविष्यात आणखी मोठ्या दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। यवतमाळमध्ये गरीब पशुपालकाचा जगण्याचा आधार सरकारच्या बस खाली गेला। पण हा प्रश्न आहे की अशा घटनांमध्ये गरिबाची हानी भरून काढली जाते का? प्रशासन जबाबदार घेईल का? आणि एसटी महामंडळ अशा निष्काळजीपणाला आळा घालणार का? अधिक माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा। धन्यवाद।